IBN सांगोला न्यूज, नवा शोध नवी बातमी. लोड शेडिंग विरोधात जन आक्रोश, प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम. सांगोला शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या वाढत्या वीज भार नियमनामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व कामगार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन माननीय आमदार श्री दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तहसीलदार मॅडम तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, लोड शेडिंग तात्काळ बंद करून येत्या 8 दिवसात ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी आणि तहसील कार्यालय तसेच महावितरण कार्यालय सांगोला यांना टाळेठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. जनतेच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही, संघर्ष करू पण प्रश्न मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही. 4-6 महिन्यापासून सांगोला तालुक्यातील बळीराजा शेतकरी असेल, उद्योग व्यावसायिक असतील, छोटे मोठे दुकानदार असतील, हे एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे आणि त्यांनी केलेल्या अतिरेकी लोड शेडिंगमुळे सांगोला तालुका, तिथले शेतकरी, त्याचबरोबर छोटे मोठे उद्योजक अतिशय अडचणीत आणि संकटात आलेले आहेत. साधारणपणानं सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 10 अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक लोड शेडिंग प्रत्येक गावामध्ये एमएससीबीच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचबरोबर लोड शेडिंग सुद्धा कधी 8 तास सांगतात, कधी 6 तास सांगतात, कधी 4 तास सांगतात आणि 8 तासाच्या 6 तासाच्या 4 तासाच्या लोड शेडिंग मध्ये 10 मिनिट सुद्धा मोटर चालत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मशिनरी चालत नाही. अशा प्रकारचं लोड शेडिंग सुरू झालेलं आहे. त्यामुळं शेतकरी हैराण झालेला आहे, छोटे मोठे उद्योजक हैराण झालेले आहेत. विशेषतः दूध उत्पादक जो आहे तो दूध उत्पादक या ठिकाणी अतिशय अडचणीत आलेला आहे. त्याचबरोबर आता आपलं साहेब एमएससीबीच्या नवीन मीटरची एक पद्धत निघालेली आहे आणि त्या मीटरच्या बाबतीमध्ये सगळ्या तालुक्याच्या तक्रारी आहेत की या मीटरच्या माध्यमातून लाईट बिल हे मला वाटतं दुप्पट चौपट यायला लागलेलं आहे. आणि त्याला भाडंही जास्त आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण आता या ठिकाणी या दोन्ही गोष्टीचा खुलासा द्यावा आणि आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून 8 दिवसात या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती नाही झाली तर आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळे ठोकू. जेवढे शाखा अभियंता सगळे कार्यालय तेही बंद करू आणि गरज वाटली तर तहसील कार्यालय बंद करू आणि रस्तेही बंद करू. त्यामध्ये माझी आणखी एक विनंती आपल्याला आहे, आपले जे शाखा अभियंता आहेत किंवा आपण उप अभियंता आहात, तुम्ही कार्यालयामध्ये तुमचं किती वेळेचं असतं, सोमवार ते शुक्रवार त्या कार्यालयीन वेळेमध्ये आपला शाखा अभियंता आठवड्यातनं 2 दिवस सुद्धा आम्हाला सापडत नाही. तर त्यांना सोमवार ते शुक्रवारची वेळेचं आम्हाला तुम्ही एक ताबडतोब वेळ द्या की आमचे अधिकारी या वेळेला कार्यालयात हजर असतील. कुठल्याही साध्या गरीब शेतकऱ्याचा फोन आला तर त्याने तो अटेंड केला पाहिजे, त्याला समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे. जळलेली डीपीचं जर तक्रार आपल्याकडे आल्यानंतर किमान 4 दिवसात तरी ती डीपी काढून देऊन 8 दिवसाच्या आत तरी ती डीपी तिथं आली पाहिजे. त्याचबरोबर जे आपले वायरमॅन आहेत सगळे, त्या वायरमॅनच्या बाबतीमध्ये तर तुम्ही डेप्युटी इंजिनियर भरा पण ती वायरमॅन नको अशी परिस्थिती तालुक्यातली झालेली आहे. एक तर ते फोन उचलत नाहीत. चांगल्या प्रतिष्ठित सरपंच असेल, आमचे सभापती असतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे सुद्धा फोनला 10 वेळा नाही तर कोणतं पाठवावं लागते त्याला, अशी परिस्थिती आहे. तर त्या कुठल्या गावाला कुठले वायरमॅन आहे, त्याची वेळ किती आहे, त्याचं लिखित स्वरूप मला उद्या 11 वाजेपर्यंत दोन्ही डेप्युटी इंजिनियरच्या माध्यमातून पाहिजे. यांच्याकडे शाखा अभियंता कार्यालय किती आहेत, हातीतला सांगोल्याला किती आहेत, ते अधिकारी कोण आहेत, त्यांचे फोन नंबर काय आहेत आणि त्यांना तिथं ड्युटी किती ते किती आहे. त्यांनी कधीही 24 तासामध्ये रात्री 8 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत ठीक आहे, घरदार प्रपंच सगळ्यांनाच असतोय, पण उर्वरित वेळेमध्ये कधीही शेतकऱ्याची अडचण आली त्यांनी फोन उचलला पाहिजे. शाखा अभियंत्यानं फोन उचलला पाहिजे, तुमच्या वायरमॅननं फोन उचलला पाहिजे, त्यांना समर्पक उत्तर दिली पाहिजेत. चुकीच्या काही गोष्टी आमच्याकडनं आल्या कारण तर आम्हाला सांगा, आम्ही पण आमच्यामध्ये दुरुस्ती करू. नुसतं का आम्हीच आमचं सगळं सांगतो अशातला भाग नाही, परंतु यामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी माफक अपेक्षा आपण दोन्ही उप अभियंता जबाबदार अधिकारी तालुक्याच्या आत. तालुक्याला पूर्वी एकच ऑफिस होतं, आता शासनाकडे प्रयत्न करून आम्ही सगळ्याच नेते मंडळींनी 2 कार्यालय करून घेतलेले आहेत. आता हातीचं वेगळं आहे, सांगोल्याचं वेगळं आहे. नवीनच डेप्युटी इंजिनियर आता माने म्हणून हातीला जॉईन झालेले आहेत आणि मूळ हातीचे आपले बनसोडे साहेब आता सांगोल्याला जॉईन झालेले आहेत. दोन्ही डेप्युटी इंजिनियर येत आहेत आणि सगळ्यांच्या वतीनं आपल्या दोघांनाही 2 निवेदनं देत आहेत. आणि आता शाळा आजपासून सुरू झालेली आहे तर लहान मुलांच्या अभ्यासाचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.